प्रायश्चित्त काळातील तिसरा रविवार, वर्ष दुसरी. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोणतीही संस्था प्रस्थापित करण्यामागे, ती सुरू करण्यामागे त्या संस्थेची काही ध्येय आणि उद्दिष्ट असतात. त्या संस्थेच्या माध्यमामधून त्या संस्थेची ध्येय आणि उद्दिष्ट वास्तवतेमध्ये आणण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेद्वारे जनकल्याणकारी, मानवी हिताचे आणि गरजेचे विविध कार्यक्रमाचं आणि ॲक्टिव्हिटीजचं नियोजन केलं जातं. परंतु जेव्हा समाजामधील काही निवडक व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी ही संस्था हाताळणारे जबाबदार माणसं, पदाधिकारी, सूत्रधारी, संस्थेचे धुरा सांभाळणारे अधिकारी त्या संस्थेचा मूळ हेतू बाजूला ठेवून त्या संस्थेची ध्येय आणि उद्दिष्ट डावळून स्वतःच्या मर्जीप्रमाणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्या संस्थेचा मन मानेल पाहिजे तसा वापर करतात. संस्थेच्या नावाखाली, संस्थेच्या माध्यमामधून समाज विघातक, अनपेक्षित, अनैतिक, असंस्कृत गोष्टी करतात. संस्थेच्या जागेचा आणि निधीचा गैरवापर करतात. आपणास असलेल्या आणि दिल्या गेलेल्या पॉवरचा, त्या सत्तेचा, हक्काचा, अधिकाराचा आणि पदाचा उघडपणे आणि जाहीरपणे गैरवापर करतात. अशा वेळेला त्या समाजामधील आपण एक जबाबदार, एक जागृत नागरिक म्हणून, समाजामधील एक संवेदनशील घटक म्हणून संस्थेच्या नावाखाली होणाऱ्या गैरव्यवहाराविषयी, त्या अंधधुंदीच्या अन्यायी कारभाराविषयी, अनैतिक गोष्टीविषयी उघडपणे आणि जाहीरपणे जाब विचारणं, व्यक्तीच्या चुका तिच्या निदर्शनी आणणं, निर्भीडपणे न घाबरता, न डगमगता जाहीरपणे त्यांची कान उघाडणी करणं, समाजाचा एक सच्चा नागरिक म्हणून आपणा सर्वांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मग हा गैरसमज, हा भ्रष्टाचार, हा अंधाधुंदीचा व्यवहार एखाद्या धार्मिक स्थळी असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, पोलीस यंत्रणेमध्ये असो, प्रशासकीय कारभारामध्ये, कामकाजामध्ये असतो, न्यायालयीन व्यवस्थापनामध्ये असो, किंवा खाजगी संस्थेमध्ये किंवा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये असो, नुसतं पाहून, पाठीमागे बोलून, आपापसामध्ये चर्चा करून, व्यक्तीच्या मागे कॉमेंट्स करून काही साध्य होत नाही. त्याचा जाहीर निषेध व्यक्त करणं, त्या विरोधात निर्भीडपणे लढा देणं आणि चळवळ उभारणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपली जबाबदारी आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, अशाच आशयाची परिस्थिती यरूशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये, त्या ईश्वरी घरामध्ये, परमेश्वराच्या दारामध्ये, प्रभूच्या प्रार्थना मंदिरामध्ये निर्माण झालेली होती. धर्माच्या, रूढी परंपरेच्या, उपासनेच्या, परमेश्वराच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली यरूशलेमच्या पवित्र मंदिराच्या आवारामध्ये अंधाधुंदीचे, अंधश्रद्धेचे, भ्रष्टाचारी स्वरूपाचे गैरव्यवहार, गैरकारभार चालू होते. प्रभूच्या प्रार्थना गृहाला बाजारी रूप आलं होतं. श्रद्धेचं आणि परमेश्वराचं व्यापारीकरण, व्यवहारीकरण आणि बाजारीकरण झालं होतं. अर्पणे, दानार्पणे, होमार्पणे याच्या नावाखाली पवित्र मंदिराच्या आवारामध्ये सभोवताली, अवती भोवती गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि विक्रेते आणि व्यापारी यांची लॉबी तयार झालेली होती. त्या पवित्र मंदिराचे वातावरण भ्रष्ट झाले होते. यज्ञ नको, माझं प्रेम हवे, अशी विचारधारणा असलेल्या
प्रभू येशूला धर्माच्या, श्रद्धेच्या, परमेश्वराच्या नावाखाली होणारा हा खुलेआम भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, व्यापारी आणि बाजारी कारभार पाहवला नाही. या धार्मिक नेत्यांना, या याजकांना, या भ्रष्ट आणि दुराचारी शास्त्री पुरुषांना, या बेजबाबदार व्यक्तींना त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनी आणून देण्यासाठी, त्यांची कान उघडणी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं एक दोराचा एक कोरडा करून मेंढरे आणि गुरे या सर्वांस त्या यरूशलेमच्या पवित्र मंदिराबाहेर घालून दिले. सराफांचा खुर्दाही त्यानं ओतून टाकला. चौरंग पालथे करून आपला निषेध, आपला विरोध जाहीरपणे व्यक्त केला. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका असे खुलेआम उपस्थितांना परखडपणे त्यानं सुनावले आणि ऐकवले. शरीररूपी मंदिराचे शुद्धीकरण, नूतनीकरण आणि पावित्रीकरण झाले की परमेश्वराच्या नावाखाली श्रद्धा प्रकटीकरणासाठी, उपासनेसाठी, श्रद्धावंतांची आध्यात्मिक जडणघडण करण्यासाठी उभारलेल्या दगड विटाने बांधलेल्या या पवित्र मंदिर ही नेहमी शुद्ध, स्वच्छ, नीटनेटकी आणि सुस्थितीत राहतील, ठेवता येतील. ज्या हेतूंसाठी, ज्या ध्येयासाठी ती पवित्र मंदिरे बांधली गेलेली आहेत ते हेतू समोर ठेवून त्याचा योग्य प्रकारे वापर करता येईल. पाप करायची आणि पाप क्षमेसाठी, परमेश्वराची मर्जी सांभाळण्यासाठी, परमेश्वराची दया मिळवण्यासाठी जनावरांचे बळी द्यायचे आणि बळी घ्यायचे. त्यासाठी भरमसाठ किमती मोजायच्या आणि किमती लावायच्या. हे परमेश्वराला संतोषकारक नव्हतं. याविषयी बरेचसे संदर्भ आपल्याला बायबलमध्ये आढळतात. इर्मयाच्या पुस्तकामध्ये अध्याय 7 मध्ये ओवी 22 मध्ये सेनाधीश परमेश्वर इस्रायल जनतेला उद्देशून म्हणतो, तुमच्या पूर्वजास मी मिसर देशातून बाहेर आणले. त्या दिवशी होम बलीविषयी, यज्ञ बलीविषयी मी त्यांना काहीच सांगितले नाही, कोणत्या प्रकारची याबाबत आज्ञा केली नाही. तरीही या गोष्टी समाजामध्ये, पवित्र मंदिरामध्ये उघडपणे घडत होत्या. होशेच्या पुस्तकात अध्याय 8 ओवी 13 मध्ये परमेश्वर म्हणतो, त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ती परमेश्वर स्वीकारत नाही. परमेश्वराला हे आवडत नाही. तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल. या शास्त्रलेखाची जाणीव तेथील शास्त्री पुरुषांना आणि धार्मिक नेत्यांना व्हावी म्हणून प्रभू येशूनं त्या पवित्र मंदिराचं शुद्धीकरण केलं. आपला निषेध जाहीरपणे, उघडपणे आणि निर्भीडपणे त्यानं व्यक्त केला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपलं हे देहरूपी मंदिर नेहमी शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र, निष्कलंक राहावं म्हणून परमेश्वरानं मोशेकरवी आपणास 10 आज्ञा दिलेल्या आहेत. सर्वप्रथम या 10 आज्ञांद्वारे आपण आपलं हे देहरूपी मंदिर नेहमी शुद्ध आणि स्वच्छ ठेवावं अशी त्या विधात्याची, त्या परमेश्वराची इच्छा आहे. त्या 10 आज्ञांचा उल्लेख आजच्या पहिल्या वाचनामध्ये करण्यात आलेला आहे. मूर्तीपूजा करू नकोस, देवाचे नाव विनाकारण घेऊ नकोस, शब्बात दिवसाची आठवण ठेवून रविवार पवित्र पाळ, आई बापांचा मान राख, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, शेजाऱ्यांचा घराचा लोभ धरू नको, शेजाऱ्यांच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको आणि शेजाऱ्यांच्या वस्तूंचा लोभ धरू नको. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे परमेश्वराने आपणास दिलेले जीवनाचे सुवर्ण नियम, त्याचं प्रत्येकाने काटेकोरपणे व गांभीर्यानं ते पाळले
तर मानवी देह मंदिरामध्ये वसलेल्या या मनाचं, या हृदयाचं नूतनीकरण आणि परिवर्तन व पावित्रीकरण होण्यास विलंब लागणार नाही. एकदा का या मानवाचं आंतरिक शुद्धीकरण झालं, प्रत्येकाचं मन, हृदय, अंतकरण शुद्ध झालं की त्याचं प्रतिबिंब त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, त्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये, त्याच्या रोजच्या वागण्यामध्ये, कारभारामध्ये दिसू लागेल. एकदा हे की झालं की म्हणजे माणूस आपणास नेमून दिलेल्या, आपणावर समाजाने सोपवलेल्या, आपण स्वतःहून स्वीकारलेल्या क्षेत्रात किंवा संस्थेमध्ये स्वतःच्या स्वार्थापोटी कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार, भ्रष्ट, अनैतिक, अव्यवहारिक, विघातक, समाजघातक, देशाला आणि संस्थेला काळीमा फासेल, काळीमा लागेल असं दुष्कृत्य कोणी अधिकारी, कोणी पदाधिकारी, कोणी सेवाभावी सेवक, लोकप्रतिनिधी किंवा धार्मिक नेते करणार नाहीत. असे एकदा का झालं की सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकारणी क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रामध्ये, प्रशासकीय क्षेत्रामध्ये, गावागावामध्ये, धर्मग्रामामध्ये, परिवारमध्ये कोणत्याही प्रकारचे भ्रष्ट व्यवहार, भ्रष्ट कारभार, अनैतिक व्यवहार दिसणार नाहीत, पाहावयास मिळणार नाहीत. मग कोणाला ईडी लागणार नाही, कोणी या पार्टीतून त्या पार्टीमध्ये पळणार नाही आणि कोणी पळवाटा शोधणार नाहीत. कोणीही स्वतःच्या स्वार्थापोटी काहीही खोटी कामं करणार नाहीत. मग कोणाच्याच विरोधामध्ये उघडपणे, जाहीरपणे निषेध व्यक्त करण्याची, मोर्चे काढण्याची गरज भासणार नाही. आंदोलने, निदर्शने, शांती यात्रा, उपोषणे, रास्ता रोको, रेल रोको हे करण्याची गरज वाटणार नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एकदा का मानवी वृत्तीचं, मानवी प्रवृत्तीचं शुद्धीकरण झालं की समाजाचं शुद्धीकरण आणि पावित्रीकरण होण्यास कधी विलंब लागणार नाही.